नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील आपण पाठामध्ये जो काही प्रकरण 8वा भाग 3 याचे व्हिडिओ मी पाठवण्याचा प्रयत्न केला। ते व्हिडिओ मोठे असल्यामुळे काय आले नाही, तरी सुद्धा आपण पुन्हा छोट्या पद्धतीने व्हिडिओ मी पाठवणार आहे आणि हा भाग आपण समजून घेणार आहोत। मागच्या प्रकरणामध्ये आपण जागतिक महायुद्ध आणि भारत यामधला भाग पहिले महायुद्ध जे इसवी सन 1914 ते 1918 या काळाचा अभ्यास आपण केलेला आहे। त्याच पद्धतीमध्ये पहिल्या महायुद्धाची कारणे कशी होती, म्हणजे तत्कालीन कारण कसं होतं आणि त्याच पद्धतीमुळे अनेक राष्ट्रांमध्ये असणारा जो काही संघर्ष या पहिल्या महायुद्धामध्ये आपण बघितलेला आहे। या पहिल्या महायुद्धामध्ये जी काही दोन पक्ष निर्माण झालेले आहेत, त्या पहिल्या पक्षामध्ये इंग्लंडने जर्मनी विरुद्ध युद्ध ज्यावेळेला पुकारले त्यावेळेस जर्मनी, ऑस्ट्रेलिया, तुर्कस्तान, बल्गेरिया ही एक अक्ष राष्ट्र बनली आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूस इंग्लंड, फ्रान्स, रशिया ही दोस्ती राष्ट्रे एकत्र येऊन एकमेकांपुढे सामोरे झाले। तर काही कालांतराने इटली सुद्धा मित्रराष्ट्राच्या गटात हा सामील झाला। अशा सगळ्या गोष्टी जर आपण इथे पाहिलं तर 1916 मध्ये उत्तर समुद्रातील जेटलँड येथे जर्मनी आणि इंग्लंड यांच्यात एक नाविक युद्ध होऊन त्यात जर्मन आर्मराचा हा मोठा पराभव झालेला आहे आणि त्याला 1918 मध्ये जो काही वर्सायचा तह झाला, हे राष्ट्रीय संघाची एक स्थापना होऊन जर्मनीवर अनेक कर लादले गेले। परंतु दुसऱ्या महायुद्धामध्ये हे जर्मन हा पुन्हा उभारीला येऊन त्याने कोणता बदल केला हे सुद्धा आपण पाहिलं की दुसऱ्या महायुद्धामध्ये त्याने आपली जो काही सूड आहे, बदला आहे, तो घेण्याचा त्याने प्रयत्न केला। त्यामध्ये सुद्धा दुसरे महायुद्ध हे इसवी सन 1939 ते 1945 मध्ये झालं आणि या महायुद्धाची कारणे आपल्याला राष्ट्रातील असणारा जो काही कलह आहे किंवा संघर्ष आहे, हिटलरने नाझी पक्षाची सत्ता निर्माण करून वर्सायच्या तहात जर्मनीवर लादलेल्या अपमानकारक ज्या काही अटी आहेत ते त्याने झुगारून पुन्हा त्याने आपलं सैन्य गोळा केलं आणि छोटे राष्ट्र जिंकून तो मोठा होण्याचा प्रयत्न करू लागला। परंतु हे सगळं होत असताना आपण हे अभ्यासले की दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा जर्मनीला हरावंच लागलेला आहे। परंतु भारत हा अलिप्त त्यावेळेला नव्हता, कारण भारताचा वापर इंग्लंडने स्वतःच्या हितासाठी केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी पहिले महायुद्ध आणि भारत, म्हणजे पहिले महायुद्ध आणि भारत आणि दुसरे महायुद्ध आणि भारत या दोन पॉईंटमध्ये भारताचा कसा वापर करून घेतलेला इंग्लंडने त्याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे। बघा, कोणत्याही राष्ट्रामध्ये, बरोबर की नाही, ज्या वेळेला संघर्ष चालू होतो, तो संघर्ष चालू होत असताना त्या युद्धामध्ये लागणारी जी काही साधन सामग्री असेल, आर्थिक स्थिती असेल किंवा अनेक जी काही साधनं, ही साधनं त्या राष्ट्राकडून त्या वसाहतीमधून पुरवली जातात। तसेच भारत ही इंग्लंडची काय आहे, वसाहत आहे आणि या भारताला त्याची इच्छा असो किंवा नसो तो युद्धात सहभागी करून घेणं हे इंग्लंडने ठरवलं होतं। बघा, भारताने इंग्लंडला पैसे, अन्नधान्य, कापड, युद्धसामग्री तसेच मनुष्यबळ या रूपात मदत केली होती। बघा, या ठिकाणी भारत हा सर्व साधनसंपन्न देश आहे। इंग्लंड ही ज्या वेळेला भारतामध्ये वसाहत निर्माण झाली त्यावेळेला भारतामध्ये अनेक साधनसंपत्ती होती, परंतु इंग्लंडमधून, बरोबर की नाही, भारतामध्ये ये जा करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं त्यांना रेल्वे रूळ होतं। कारण त्यावेळेला युरोपमध्ये आपण पाहिलं की बाष्पशक्तीचा शोध लागला होता, बरोबर की नाही, त्यावेळेला मोटरगाड्यांचं सुद्धा क्रेज होती आणि तीच क्रेज भारतामध्ये सुद्धा निर्माण करणे किंवा रेल्वे रूळ निर्माण करणे आणि आयात आणि निर्यात ही भारतामधून वस्तूंची किंवा अनेक गोष्टींची
करणे हे इंग्लंडला सोपे गेले आणि यामुळे काय झालं की त्यांचा जो काही देश आहे इंग्लंड हा मजबूत करण्यासाठी त्यांनी भारताचा वापर केला. तर कशा पद्धतीने बघा, भारताने इंग्लंडला पैसे, अन्नधान्य, कापड, युद्धसामग्री तसेच मनुष्यबळ या स्वरूपात मदत केली. बघा 1919 ते 20 अवघ्या एका वर्षामध्ये शेवटी हिंदुस्थानमधील ब्रिटिश सरकारने सुमारे 19 अब्ज रुपये युद्धासाठी मदत केली. विद्यार्थी मित्रांनो, 1919 म्हणजे बघा भारत स्वतंत्र होण्याचा हा काळ आहे, हा काळ होता. म्हणजे जवळजवळ 40 वर्ष, 30-35 वर्ष अगोदर ही परिस्थिती, म्हणजे भारतातून 19 अब्ज रुपये म्हणजे त्यावेळेला 19 अब्ज म्हणजे ही फार मोठी अमाऊंट आहे, एवढं लक्षात ठेवा. इंग्लंडने भारतातून जी काही सैन्य पाठवले होते, कारण त्यावेळेला ब्रिटिश सत्ता होती. बघा, फ्रान्स, पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, इजिप्त, गॅलिपोली, सालोनिका, एडन, इराणी आखात, म्हणजे बघा एकूण हे 7-8 जे देश आहेत, या 7-8 देशामधून भारतामधून जे काही अधिकारी व सैनिक पाठवले गेले होते, इथे तुम्हाला आकडेवारी दिलेली आहे. टोटल 10,96,000 एवढे सैनिक आणि त्यामध्ये अधिकारीसुद्धा हे भारतातले, त्याची इच्छा असो किंवा नसो, त्यांनी त्याचा वापर केलेला आहे. आता या ठिकाणी बघा, पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या 17 भारतीय सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक देण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या 17 भारतीय सैनिक व्हिक्टोरिया क्रॉस म्हणजे सैन्यामध्ये म्हणजे युद्धामध्ये महत्त्वाची कामगिरी ज्या ठिकाणी केली जाते, त्या कामगिरीनिमित्त त्यांना ते शौर्य पदक दिलं जातं. त्याला व्हिक्टोरिया क्रॉस असे म्हणलेलं आहे. आणि या युद्धात भारताने इंग्लंडला भरीव मदत केली. उदाहरणार्थ बघा, दारुगोळा, शस्त्रास्त्रे, कापड, जूट, तंबू, ताग, छोट्या नौका, इमारती, लाकूड, रेल्वे आणि वाहतूक साधने इत्यादी साधन सामग्री भारतातून युरोपात पाठवली गेली. आता या ठिकाणी बघा, पहिल्या महायुद्धात ही जी काही रेल्वे वाहतुकीची साधने, दारुगोळा, बरोबर की नाही, ही जी काही वस्तू आहेत ही भारतातून इंग्लंडला पाठवले गेले. म्हणजे कच्चा माल हा भारतामध्ये जास्त निर्माण होत होता आणि त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून चांगल्या पद्धतीच्या वस्तू निर्माण करून त्याचा उपयोग हा इंग्लंडला स्वतःच्या राज्यासाठी हे इंग्लंड लोक करत होते. आता 1918च्या अखेरपर्यंत 1,40,00,000 रुपयांची युद्धसामग्री ही भारतातून ब्रिटिशांनी केली होती. आता त्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी ही इंग्लंडची असल्यामुळे त्याची देखरेखसुद्धा इंग्लंडचीच होती. त्यामुळे या ठिकाणी विरोध करणारे नव्हते. विरोध करणारे होते, नाही असं नाही, परंतु या विरोधाला आत्ताच खतपाणी म्हणजे ब्रिटिश हे त्यांना जुमानत नव्हते. कारण बघा, या महायुद्धाचे पडसाद विविध क्षेत्रावर उमटलेले आपल्याला दिसून येतात. यात लष्करी युद्ध सामग्रीचे उत्पादन, नागरी उद्योगधंदे, व्यापार, आर्थिक धोरणे, सागरी वाहतूक, दळणवळण, शेती व अन्नधान्य उत्पादन, इंधन पुरवठा, संरक्षण व्यवस्था इत्यादी क्षेत्राचा समावेश होता. या युद्धामुळे भारताच्या औद्योगिकीकरणात चालना मिळाली. बघा, या ठिकाणी जरी इंग्लंड, बरोबर की नाही, हे भारतामध्ये विविध पद्धतीचे प्रयोग करत होते, याचा फायदा भारताला नक्कीच झाला आहे. जरी ब्रिटिशांनी भारतावरती अनेक वर्ष राज्य जरी केले, तरी या ठिकाणी आधुनिक सोयीसुविधा आणण्याचं काम इंग्लंडने केलेलं आहे आणि त्याचा फायदा ह्या भारतामध्ये जी काही नवीन पिढी आहे, जे काही समाजसुधारक आहेत, जे काही सैनिक अधिकारी आहेत, त्यांना नक्कीच झालेला इथे दिसून येत आहे. या युद्धामुळे भारताच्या औद्योगिकीकरणात चालना मिळालेली आहे. यामुळे झालेले प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बदल लोखंड, पोलाद, कोळसा व खाण उद्योगात दिसून आलेले आहेत. बघा, भारतामध्ये तुम्ही जर पाहिले असेल तर लोखंड, बरोबर की नाही, पोलाद, कोळसा व अनेक ज्या काही खाणी आहेत, त्या खाणी भारतामध्ये विविध पद्धतीने विविध स्टेटमध्ये, राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा फायदा विविध नवीन तंत्र विकसित होण्यासाठी झालेला आहे. बघा, ह्या लोखंडाने जे काही पोलाद आहे किंवा त्याला वितळवण्यासाठी आपण मागेच पाहिलं, वितळवण्यासाठी जे काही कोळसा लागतो, खाणी निर्माण केल्या इंग्लंडने. तर पहिल्या महायुद्धानंतर भारतात मोटार वाहतूक आणि मोटार गाड्यांच्या संख्येत वाढ झाली. बघा मित्रांनो, तुमच्या पुस्तकामध्ये
टिस्को नावाची एक कंपनी आहे जी टाटा स्टील पण भारतामध्ये मोठी कंपनी होती ब्रिटिश काळापासून. तर मोटारीला किंवा औद्योगिकरणाला जे काही लोह आणि पोलाद लागत होतं, तर ह्याची जी काही कारखाने औद्योगिकरण भारतामध्ये वाढवले गेले, त्याच्यामध्ये टिस्को ही एक फार महत्त्वाची कंपनी आहे. आज म्हणजे पुढे तिचं नाव टाटा स्टीलच किंवा टाटाचे अनेक समूह याला एकत्र जुळून आहेत, कार्य करत आहेत. म्हणजे ही जी टिस्को कंपनी आहे, या टिस्को कंपनी भारतात मोटर वाहतूक व मोटर गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी अनेक लोह आणि पोलाद यांची निर्मिती केली. युद्धकाळ व युद्धानंतरच्या काळात भारतीय व्यापारात सुमारे 33 कोटी रुपयांची निर्यातीत घट झाली. आता या ठिकाणी काय झालेलं आहे की भारत हा कृषीप्रधान देश म्हणून सुद्धा ओळखला जातो, परंतु भारतामध्ये ज्यावेळेला पहिलं महायुद्ध होतं त्यावेळेला शेतीपेक्षा औद्योगिकरणाला महत्त्व होतं. आणि औद्योगिकरणामुळे काय झालेलं आहे की शेतीला मंदी आलेली आहे. नवीन बियाणे नाही, अवजारे शेतीसाठी नाही, अनेक शेतकरी हे बेघर झाले. त्यामुळे काय झालं, शेतीमधून जो काय उत्पन्न मिळत होतं त्याला बाजारभाव मिळत नव्हता, त्यामुळे मंदी आली. तर औद्योगिक मालाच्या किमती काय झालेल्या वाढलेल्या. अन्नधान्याची निर्यात इंग्लंड व मित्र राष्ट्रांना करण्यात येऊ लागल्यामुळे भारतीयांची अन्नधान्याची गरज भागणे अवघड झाले. भारतात अन्नधान्याच्या किमती वाढू लागल्या. आता या ठिकाणी बघा, तुम्ही जर पाहिलं की भारतामध्ये पूर्वी 1 रुपया याचं मूल्यसुद्धा आजच्या 100 रुपयाहून जास्त होतं, लक्षात ठेवा. कारण ब्रिटिश ज्या वेळेला आले होते त्याने अनेक पद्धतीवर कर लावला होता, मध्ये अन्नधान्य असो किंवा अनेक गोष्टी असो. पहिल्या महायुद्धातील सहभागाचे भारतावर संमिश्र परिणाम झाले. आता या ठिकाणी संमिश्र का म्हणलेलं आहे, कारण भारतामध्ये अनेक बदल इंग्लंडने करून ठेवले होते आणि मग ते राजकीय असो किंवा आर्थिक असो असे बदल त्यांना अनेक कारणाने झालेले आपल्याला दिसून येतं. संरक्षणाच्या संदर्भात भारतीय सैनिक आणि भारतीय नेते यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या. आता संरक्षणाच्या संदर्भात भारतीय सैनिक आणि भारतीय नेते यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या आणि नक्कीच युरोपात लढताना आपली शस्त्रास्त्रे अन्य राष्ट्रापेक्षा कमी दर्जाची आहेत हे लक्षात आले. विमाने, अप्रगत यांत्रिक साधने व तोफखाना, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, सैन्याच्या आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष, सैन्याच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाकडे डोळेझाक, युद्धोपयोगी सामग्रीचे राखीव साठे नसणे यामुळे आपण किती मागे आहोत हे भारतीयांच्या लक्षात आले. आता या ठिकाणी आपण लक्षात द्यायचं आहे की भारत जसं ब्रिटिशांना अनेक साधने पुरवत जाऊ लागला होता, तसं भारतामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांचं ज्ञान हे वाढू लागलं होतं. भारतामध्ये असणाऱ्या जे काही अधिकार आहेत त्यांना कळू लागलं होतं की अनेक जे काही सोयीसुविधा आहेत त्या अपुऱ्या पडत आहेत, त्या ठिकाणी ब्रिटिश हे दुर्लक्ष करतोय. ही एक मनामध्ये त्यांच्या भावना निर्माण झाली. म्हणजे आपल्याला कुठेतरी डावललं जाते, आपला कोणीतरी वापर करून घेते हे भारताच्या आता इथे लक्षात येऊ लागलेलं आहे. या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक समिती स्थापन केली आणि या समितीने लष्करातील सुधारणाच्या संदर्भात सूचना केल्या. आता बघा, या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया याच्यामध्ये काही ब्रिटिश अधिकारी आहेत की सैन्यांना सुद्धा काहीतरी सुविधा दिल्या पाहिजेत, कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की ब्रिटिशांच्या जे काही अधिकारी आहेत भारतीय, त्यांना आपण जर काही सवलती दिल्या तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. म्हणून 1917 मध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड आणि एडवर्ड सॅम्युएल मॉन्टेग्यू, बघा हे जे दोन व्यक्ती आहेत, जसं 1917 मध्ये गव्हर्नर जनरल आणि ते व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड आणि त्यांचे मित्र एडवर्ड सॅम्युएल मॉन्टेस्क्यू या नावाने ते ओळखले जातात. ते सेक्रेटरी ऑफ स्टेट इंडिया म्हणजे भारताचं ते प्रतिनिधित्व करत होते. यांनी भारतातील ब्रिटिश प्रशासनात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर त्याने एक अहवाल तयार केला. या अहवालात काय लिहिलं होतं की नागरी तरतुदी बरोबरच लष्करी सुधारणाही त्यांनी सुचवल्या होत्या. त्यानुसार 1917 मध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड आणि
सेक्रेटरी स्टेट ऑफ इंडिया एडविन सॅम्युअल मॉन्टेग्यू याने भारतीयांना पुढील आश्वासने दिली. ही कोणती आश्वासने होती तर बघा, सैन्यात जात याबद्दल बंधन नसणार आहे, वंश धर्म याचा विचार न करता हिंदी सैनिकांना पदे देण्यात येतील, सैन्यात योग्य प्रमाणात हिंदी सैनिक भरती करण्यात येईल, इंग्लंडमधील स्टँडहर्ड अकादमीप्रमाणे हिंदुस्थानातसुद्धा अकादमी स्थापन करण्यात येईल आणि या अकादमीत 10 जागा हिंदी तरुणासाठी असतील. बघा, ह्या 10 जागा फार कमी आहेत, पण ह्या भारताचा विकास करण्यासाठी किंवा भारताला एक ज्ञान मिळवून देण्यासाठी ह्या 10 जागासुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या. बघा, इंदोर येथील लष्करी महाविद्यालयातून सैनिकी शिक्षण घेतलेल्यांना किंग्स कमिशन देण्यात येईल. आता या ठिकाणी इंदोर या ठिकाणी लष्करी महाविद्यालय होते, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यावेळेला घोडदळात कपात करण्यात येईल, प्रादेशिक सेना अधिक सुसज्ज करण्यात येईल. आता इथे घोडदळ का, कारण ब्रिटिश, तुम्ही अनेक चित्रपटामध्ये, जुन्या चित्रपटामध्ये पाहत असतील की तिथे घोड्यांचा जास्त वापर केलेला आहे. तर घोड्याचा वापर कमी होऊन त्या ठिकाणी आता मोटरगाड्या किंवा छोट्या आपण काय म्हणूया, स्कूटी म्हणूया किंवा बाईक म्हणूया, अशा पद्धतीने त्या यंत्राचा वापर केला गेला. प्रादेशिक सेना अधिक सुसज्ज करण्यात येईल असे त्यांनी ग्वाही दिली आणि त्याप्रमाणे कार्यवाही सुरू करण्यात आली. 1921 मध्ये हिंदुस्थानात युद्धोपयोगी वस्तू व पुरवठा हे नवे खाते सुरू करण्यात आले. बघा, एका ठिकाणी हे पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध यामध्ये भारतातून नेल्या जाणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू किती कमतरता होतात आणि त्याचा पुरवठा किती असला पाहिजे यासाठी एक स्वतंत्र खातं या ठिकाणी तयार केले. कधी तर 1921 साली, आणि ते भारतामध्येच तयार केलेले आहेत. आणि युद्धोपयोगी, फक्त युद्धाच्या उपयोगासाठी वस्तू आणि पुरवठा हे एक स्वतंत्र खातं तयार केलं 1921ला. भारतीय वायुसेनेचा पाया विस्तृत करण्यास या महायुद्धाचा उपयोग झाला. हिंदी नौदलाने इराणच्या आखातात स्वतःचे कर्तृत्व दाखवले. या संदर्भात लोकमान्य टिळकांनी बघा, महायुद्ध काळात केसरी या वृत्तपत्रात लेख लिहून या भाषणामधून वायुसेनेला आणि हिंदुस्थानाच्या जागतिक राजकारणातील स्थानाला महत्त्व द्या, हिंदी लोकांना लष्करातील अधिकारपदे देताना भेदभाव करू नका, अशी आग्रही मागणी वृत्तपत्रामध्ये लिहिली. बघा, वृत्तपत्र हे एक समाजाचा आरसाच असून एक प्रगतीचं सुद्धा एक साधन आहे. त्यामुळे, आणि हे टिळकाने ओळखलं होतं, कारण त्यावेळेला वृत्तपत्र ही जास्त छापली जात नव्हती, पण वृत्तपत्राचे एक कार्य आहे समाज जागृती. तर पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सत्तेला युद्ध कार्यात मदत करण्यासंदर्भात टिळकांनी आणि गांधीजींनी व अन्य नेत्यांनी विधायक दृष्टी दाखवली. पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा फायदा आपल्याला भविष्यात मिळेल हे या नेत्यांनी ओळखलं होतं. त्याच पद्धतीने आपल्याला पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा फायदा आपल्याला भविष्यात मिळेल यावर त्यांचा विश्वास होता, यात त्यांची दूरदृष्टी लक्षात येते. आता या ठिकाणी काँग्रेस आणि संरक्षण धोरण अखिल भारतीय राष्ट्रीय सभेने, बरोबर की ना, बघा इथे अखिल भारतीय म्हणलेलं आहे. पूर्ण भारतामध्ये जी काय राष्ट्रीय सभा त्यावेळेला सुरुवात केली होती किंवा स्थापन केली होती काँग्रेसने, स्थापनेपासूनच संरक्षण विषयक अनेक ठराव तिथे करण्यात आलं होतं. त्यांना माहिती आहे आज न उद्या आपल्याला भारत हा घ्यायचा आहे, भारतावर पूर्ण ताबा मिळवायचा आहे. हिंदी नागरिकांना आत्मरक्षणासाठी व देश संरक्षणासाठी शिक्षण व उत्तेजन द्यावे. बघा, ह्या सगळ्या काय आहेत, ह्या मागण्याच आहेत. कुणाच्या तर अखिल भारतीय राष्ट्रीय सभेने, बरोबर, त्यांनी एक ठराव मंजूर केलेला आहे. संरक्षण खर्च कमी करावा, पण ते अशक्य असल्यास इतर बाबीवरील खर्चात कपात करावी. हिंदी तरुणांना प्रादेशिक सैन्यात प्रवेश द्यावा आणि राणीच्या जाहीरनाम्यानुसार सैन्यात वरिष्ठ हुद्द्याच्या जागा हिंदी लोकांना द्याव्या. बघा, या ठिकाणी म्हणजे ब्रिटिशांच्या राजकीय आणि आर्थिक, बरोबर की नाही, यामध्ये रीतसर अशी हिंदी लोकांना वरिष्ठ हुद्द्यावर त्यांना जागा द्यावी. संरक्षण विद्यालय स्थापन करावे. लोकसेना व सेवाभावी दले स्थापन करावीत. ब्रिटिशांनी हिंदुस्थानाच्या संरक्षण खर्चाचा काही भाग उचलावा, असे ठराव करून काँग्रेसने आपल्या संरक्षण विषयक मागण्यांची दिशा दाखवून दिली. परंतु ब्रिटिश सरकारने वरील ठरावांच्या संदर्भात स्वहितकारी म्हणजे स्वतःचंच हित त्यांनी पाहिलेलं आहे. बघा, पुढे काय सांगितलेलं की इंग्रज साम्राज्यशाहीने, म्हणजे बघा त्यावेळेला इंग्रज हे कसं आहे, साम्राज्यशाही म्हणजे प्रत्येक देश हे आपल्या अस्तित्वात असावे, आपल्या
अंडर असावे यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की या युद्धात हिंदुस्थान ओढण्यात आले आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपली कन्या इंदिरा गांधी यांना या काळाचे वर्णन करणाऱ्या पत्रात म्हटले आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा की हे हिंदुस्थानचे युद्ध नव्हते, तर हिंदुस्थानचे जर्मनीशी भांडण नव्हते आणि तुर्कस्तानशीही नव्हते. हिंदुस्थानाला या बाबतीत मतच नव्हते, परंतु हिंदुस्थान इंग्लंडची वसाहत होती. मालकीनीच्या पत्राला धरून जाणे तिला भागच होते. म्हणजे या ठिकाणी त्यांना काय म्हणायचं आहे की जशी इंग्लंडची वसाहत ही भारतामध्ये होती आणि पूर्ण कब्जा हा इंग्लंडचाच होता, त्यामुळे भारताला त्याला पाठिंबा देणे हे गरजेचंच होतं. हिंदुस्थानात दारिद्र्य होते, त्यामुळे सैन्य भरतीला अडचण नव्हती. सुमारे सैन्य भरतीला अडचणी काय नव्हती, कारण त्यांना कामच नव्हतं. म्हणून सैन्यामध्ये भरती होऊन आपला उदरनिर्वाह चालवावा या हेतूने ही सैन्य भरती होती. सुमारे 11 लाख हिंदी सैनिक पहिल्या महायुद्धात लढले. हिंदी सैनिकांनी इंग्लंडची बाजू सावरून धरली. 150 कोटी रुपये हिंदुस्थानतर्फे युद्धाला मदत म्हणून इंग्लंडला देण्यात आले. बघा, युद्धाच्या काळात भारतातील प्रत्येक लोक देशांतर करू लागले होते, बरोबर की नाही. आता तुम्ही तालिबानची ही जी काही घटना पाहतात की त्या ठिकाणी जसं उग्र रूप धारण केलेलं आहे, लोक कंटाळलेली आहेत त्यांच्या जुलमाला आणि ती देश सोडू पाहतात. परंतु या ठिकाणी सुद्धा बघा, महायुद्धामध्ये भारतातील प्रत्येक लोक हा इतर देशामध्ये सुखरूप राहण्यासाठी देशांतर करू लागला. उदाहरणार्थ बघा, कॅनडा अमेरिकेला जाऊन तिथेच तो काय झाला, स्थायिक झाला. बघा, कॅनडाचे सरकार हे ब्रिटिश सरकारच्या हातातले काय झालेले भावले होते. त्यांनी हिंदी लोकांना थारा देण्याचे नकार दिले होते, कारण कॅनडामध्ये सुद्धा इंग्लंडचीच राजवट होती. बाबा गुरुदीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या कामागाटो मारू, आता बघा इथे अंडरलाईन करा, कामागाटा मारू हे काय आहे, जहाज आहे, बरोबर. ते कुठे गेलेलं आहे, कॅनडाला. आणि कशासाठी, कारण देशामध्ये, बरोबर की नाही, कॅनडामध्ये एक बंदर आहे, त्या ठिकाणी कोणतं बंदर आहे, हुकूवर नांगर टाकून दिला त्या ठिकाणी, आणि हे परागंदा झालेले हिंदी लोक परत भारतात आले. परंतु कामागाटा मारू हे जहाज कोलकात्याच्या जवळच्या बजबज या बंदरात पोहोचले. आलं का लक्षात, कारण भारतातल्या लोकांना कशा पद्धतीने वापर करून घेत होते आणि भारतातील लोक हे परत कलकत्त्याला म्हणजे आपल्या देशामध्ये परत येण्यासाठी किती त्यांना हाल अपेष्टा करावे लागत आहेत. परंतु ही जी काही इंग्लंडची मनमानी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कलकत्त्यामध्ये जे काही बजबज बंदर आहे त्या ठिकाणी हे कामागाटा मारू हे जहाज कुणी आणलेलं आहे, तर त्याचं नाव आहे बाबा गुरुदीत सिंग यांनी. जहाजातील उतारूंनी ताबडतोब आपापल्या गावी जावे असे त्यांना इंग्रज अधिकाऱ्याने सांगितले, पण लोकांनी तो हुकूम मोडला. इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळीबार केला, त्यात 30 लोक ठार झाले. इंग्रजांच्या या निर्दयपणामुळे देशात प्रचंड प्रक्षोभ माजला. आता या ठिकाणी ही जी काही घटना झालेली आहे या घटनेमुळेच इंग्लंडच्या ह्या आरमोटी जे काही वागणूक आहे त्यामुळे भारतातल्या सैनिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. जर्मन हा देश राष्ट्रवादी होता. भारतावरही राष्ट्रवादाचा विलक्षण प्रभाव होता, पण जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यात मूलतः असलेला फरक लक्षात घेतला पाहिजे. जर्मनी इतरांचे प्रदेश आपल्या घशाखाली घालून आपले राष्ट्र बलिष्ठ व मोठे करण्यासाठी आक्रमण करत होता, तर भारताचा राष्ट्रवाद हा भारताच्या पायातील गुलामगिरीचा होता. तर या ठिकाणी दोन राष्ट्रवाद, एक जर्मनीचा राष्ट्रवाद आणि भारताचा राष्ट्रवाद. जर्मन हा काय करायचा, स्वतःचं राष्ट्र मोठा करण्यासाठी तो सगळ्यांना घेऊन, बरोबर की नाही, राष्ट्र एक त्यामध्ये दिसताना आपल्याला दिसून येतं. परंतु भारतामध्ये तसं होत नव्हतं. इंग्लंड हा भारताचा वापर करून घेत होता, कारण भारताचा राष्ट्रवाद हा भारताच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी झटत होता. तर अशी ही जी काही दुविधावस्था परिस्थिती भारतामध्ये ही आपल्याला पाहायला मिळते. आपल्याच देशात नव्हे तर जगभर लोकशाहीचे वर्चस्व व्हावे असा व्यापक ध्येयावर भारतीय राष्ट्रवाद सुद्धा ठाम होता. आता ॲबिसिनिया, स्पेन, चीन इत्यादी ठिकाणी लोकशाहीचे लढे चालू होते. त्या ठिकाणी भारतीयांच्या वतीने शुश्रूषा पथके, बरोबर की नाही, स्वयंसेवक, अन्नधान्य इत्यादी मदत पाठवली गेली. आता इथे शुश्रूषा पथके म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये जे जखमी झालेले आहेत ते स्वयंसेविका,
जी काही पथके आहेत त्यांचा जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले गेले, अन्नधान्य दिलं गेलं, हे सगळं भारताकडून होत होतं. जर्मनीत वंशभेद प्रबळ होता. तुम्हाला माहिती आहे ना, जे काही वंशाचे लोक आहेत ते जर्मनीने त्यांना मारून टाकलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी वंशभेद हा जास्त होता. तेवढा वंशभेद आपल्या भारतामध्ये नव्हता. हिटलरने लाखो ज्यूची कत्तल केली होती, पण भारतात मात्र प्रथमपासून निरनिराळ्या धर्माचे, वंशाचे आणि जातीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. हे भारतीय राष्ट्रांचे वैशिष्ट्य आणि मोठेपण आपल्याला दिसून येते. तर हे पहिल्या महायुद्धामध्ये जे काही संदर्भ, वर्णन आणि जी काही आपल्याला स्थिती पाहायला मिळते, त्यावरून भारताचा वापर पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंडने कसा केलेला आहे ते आपल्याला इथे दिसते. तर दुसरे महायुद्ध आणि भारत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि ऐका.